अगदी थंडगार आणि मलाईदार असं ताज्या नारळाचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. हे आईस्क्रीम बनवण्यासाठी खूप सोपं आहे आणि कमीत कमी साहित्यात तयार होतं. इथे बघा, अगदी थंडगार आणि दाणेदार असं ताज्या नारळाचं आईस्क्रीम अगदी छान तयार झालेलं आहे. रेसिपी अगदी डिटेल आणि साध्या सोप्या भाषेत सांगितलेली आहे, त्यामुळे पहिल्यांदा जरी बनवत असाल तर अगदी परफेक्ट तयार होते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी साधारणतः 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे. हे दूध गरम करून पुन्हा हे थंड झालेलं आहे, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवरती आहे. आता त्यातलं थोडंसं दूध मी साईडला वाटीमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि राहिलेलं दूध इथे मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे, जेणेकरून या दुधाला पटकन उकळी यावी. या दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत इकडे मी काय करणार आहे, जे यामधलं थोडंसं दूध साईडला काढून ठेवलेलं होतं ना, त्याच्यामध्ये बरोबर या चमच्याने 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि या दुधामध्ये आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे दुधामध्ये थोड्याशा गाठी होतात, तर त्या व्यवस्थित आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. इथे बघा, दुधामध्ये छान असं कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये अजिबात गुठळ्या किंवा गाठी ठेवलेल्या नाहीत. आता हे असं साईडला ठेवायचं आहे आणि इकडे मी गॅसची फ्लेम फुल ठेवलेली होती. याच्यावरती बघा अशी साय आलेली आहे. आता आपल्याला साय याच दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. थोड्या वेळानंतर इथे बघा, दुधाला अगदी छान अशी उकळी आलेली आहे. एकदा काय दुधाला उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि ज्या वाटीने इथे मी 1.5 वाटी दूध घेतलं होतं ना, त्याच वाटीने बरोबर पाऊण वाटी याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, साखर ही या दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. इथे मी पळीने साखर याच्यामध्ये विरघळून घेत आहे, जेणेकरून पटकन ही साखर यामध्ये विरघळली जाईल. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे. इथे बघा, साखर ही व्यवस्थित यामध्ये विरघळलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण एवढ्या प्रमाणामध्ये साखर टाकली की अगदी परफेक्ट गोड आईस्क्रीम तयार होतं. आता साखर विरघळली की त्याचमध्ये इथे मी बरोबर 2 चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे आणि मिल्क पावडर ही आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. मिल्क पावडर टाकल्यामुळे आपलं दूध थोडंसं दाटसरही होतं, त्याचबरोबर याला छान अशी मलाईदार म्हणजेच खव्यासारखी टेस्ट येते. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, मिल्क पावडर टाकलं ना, तेही अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही हे दूध आणखी थोडंसं दाटसर होईपर्यंत आटवून घेऊ शकता. इकडे जे आपण वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून ठेवलेलं दूध होतं ना, तेही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला हे दूध व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, कारण तर काय होतं, कॉर्नफ्लॉवर तळाला जाऊन राहतं, त्यामुळे असं एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरचं दूधही याच्यामध्ये व्यवस्थित असं हलवून मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे काय होतं, थोड्या वेळानंतर हे दूध आत्तापेक्षा खूप जास्त दाटसर दिसतं. इथे बघा, आणखी हे कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये शिजलेलं नाही. थोड्या वेळानंतर इथे बघा, कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित या दुधामध्ये शिजलेलं आहे आणि दुधाला थोडासा दाटसरपणा आलेला आहे. याच्यापेक्षाही खूप जास्त आपल्याला हे दूध दाटसर करायचं नाही, कारण थंड झाल्यानंतर यापेक्षा हे दूध दाटसर दिसतं. इथे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे जे पातेलं आहे ते मी खाली ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, म्हणजेच रूम टेम्परेचरवरती करून घ्यायचं आहे. ज्या वाटीने दूध आणि साखर घेतलं होतं ना, त्याच वाटीने इथे मी बरोबर ओला नारळ 1.5 वाटी घेतलेला आहे. आता इथे मी काय केलेलं आहे, नारळाच्या पाठीमागची जी काळपट साल असते ती काढलेली आहे आणि त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आणि इथे मी काय करणार आहे, आता मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये नारळाचे जे तुकडे आहेत ते टाकलेले आहेत. त्याचबरोबर 1 ते 2 चमचे याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला जेवढं शक्य असेल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीची अशी कन्सिस्टन्सी आहे. तुम्हाला जर आणखी जास्त याच्यापेक्षा बारीक करायचं असेल तर करू शकता.
आता राहिलेले हे ओल्या नारळाचे जे तुकडे आहेत ते मी अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहे. दाणेदार नारळाचा आईस्क्रीम होण्यासाठी याची कन्सिस्टन्सी बघा अशी थोडीशी जाडसर ठेवायची आहे, म्हणजे आपलं आईस्क्रीम हे छान दाणेदार तयार होतं. सर्वच नारळ इथे बघा मस्त असा बारीक करून घेतलेला आहे. आपण ओला नारळ बारीक करत होतो ना, तोपर्यंत हे दूधही व्यवस्थित असं थंड झालेलं आहे. आणि इथे बघा पहिल्यापेक्षा याची कन्सिस्टन्सी दाटसर दिसत आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे जो बारीक करून घेतलेला ओला नारळ आहे ना, तो सर्व या दुधामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हे व्यवस्थित असं हलवून घेते, म्हणजे हा जो ओला नारळ आहे ना, तो या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार आईस्क्रीम खाण्याची मजा काही वेगळीच असते. आज इथे मी मस्त थंडगार आणि दाणेदार असं नारळाचं आईस्क्रीम बनवत आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलं नेहमी आईस्क्रीम खायला मागतात, त्यावेळेस अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात तयार होणारं हे आईस्क्रीम नक्की बनवा. सर्व साहित्य व्यवस्थित असं इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सर्व साहित्य अगदी छान अशी मिक्स होतील. तर जेवढं बसेल तेवढं इथे मी मिश्रण टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता मी काय करणार आहे, एक मोठा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे बारीक करून घेतलेलं सर्व मिश्रण टाकलेलं आहे. तुम्हाला ज्याच्यामध्ये आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायचं असेल ना, त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकू शकता. इथे हे आईस्क्रीम व्यवस्थित सेट होण्यासाठी आणि याच्यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल येऊ नयेत म्हणून इथे मी काय केलेलं आहे, अशा पद्धतीने एक कागद घेतलेला आहे आणि तो कागद याच्यावरती झाकलेला आहे आणि व्यवस्थित असं झाकण लावून ठेवलेलं आहे. आता हे मी रात्रभर सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इथे बघा मस्त असं आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अजिबात आईस क्रिस्टल नाहीत. अगदी परफेक्ट आणि दाणेदार असं थंडगार नारळाचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असं दिसत आहे. इकडे मी नारळाचं आईस्क्रीम काढणार आहे, त्यासाठी जी चमचा घेतलेला आहे ना, तो आपल्याला रूम टेम्परेचरचं पाणी असताना त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे, म्हणजे हे आईस्क्रीम व्यवस्थित असं निघलं जातं. इथे बघा आपलं आईस्क्रीम अगदी छान असं दिसत आहे आणि हे बघा अगदी छान दाणेदारही झालेलं आहे. चवीला तर अप्रतिमच झालेलं होतं. तर तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने ओल्या नारळाचं आईस्क्रीम बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.